नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाचे प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आज शेवटचा सर्वात महत्वाचा ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन या ठिकाणी पाहणार आहोत. कोणत्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात या ठिकाणी आपण शिकणार आहोत. व्यवस्थित या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी ही एक रेषा आहे आणि दुसरी या ठिकाणी मी रेषाखंड ड्रॉ करतो. या प्रकारे मी चौकोन या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. यामध्ये ए बी सी डी हे या ठिकाणी मी ड्रॉ केलेले. आता याच्यात एकच कंडिशन सर्वात महत्वाची पहा. जेव्हा ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन दिला जातो त्यामध्ये टोटल 4 बाजू असतात, त्यातल्या एकच जोडी समांतर असते, विरुद्ध कोणती तरी एक जोडी काय असते, समांतर असते. तर आकृतीमध्ये पाहिल्या तुम्हाला लक्षात येत असेल की एडी ही समांतर दिसायली कशाला, बीसी ला. आता बरेच जण म्हणतील सर समांतर म्हणजे काय, या ठिकाणी शब्द आलेला आहे. समांतर म्हणजेच या ठिकाणी पॅरलल असते. काय असते, पॅरलल. म्हणजेच पॅरलल रेषा म्हणजे काय, दोज लाईन सेगमेंट डज नॉट मीट, डज नॉट क्रॉस, डज नॉट इंटरसेक्ट इच अदर. अशा दोन रेषा ज्या एकमेकीला कधीच इंटरसेक्ट होत नाही तर त्या दोन रेषाला समांतर रेषा आहे असे म्हणतात. समजा एल आणि एम ह्या दोन रेषा समांतर रेषा जर असतील तर रेषा एल आणि एम दोघीला कधीच इंटरसेक्ट होणार नाही. एक्झाम्पल, रेल्वे ट्रॅक जर आपण पाहिलेला असेल, जो रेल्वे ट्रॅक जर तुम्ही पाहिलेला असेल तो काय असतो, पॅरलल असतो. तो कसा असतो, पॅरलल असतो. ओके. तो स्टेशनला गेल्यानंतर बऱ्याच जागी इंटरसेक्ट झालेला दिसेल तुम्हाला, पण ते सायमल्टेनियस चेंज होणार. प्रॉपर तो पॅरलल लाईन मध्ये असणार आहे. तर सर्वात महत्वाची ही एकच कंडिशन आहे. कशाची, तर समलंब चौकोनाची म्हणजेच ट्रॅपेझियमची. खूप छोटा कन्सेप्ट आहे. यामध्ये आपल्याला भरपूर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.